सर्व कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतं. श्री भास्करजी वजे साहेब, त्यानंतर श्री दिलीपजी बागाशेठ वजे, त्यानंतर आपण बघू शकाल श्री सोमनाथजी वजे यांचा कटआउट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने आपण बघू शकाल श्री महेश भोईर यांचा देखील कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण बघू शकाल श्री सदाशिवजी भोईर साहेब यांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळेल. त्यानंतर श्री नरेश म्हात्रे जे पीच क्युरेटर आहेत, त्यांचं देखील खूप योगदान आहे या स्पर्धेसाठी. त्यानंतर श्री गुरुनाथजी भोईर यांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळतोय. त्याचबरोबर श्री बाळरामजी ठाकूर यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर श्री विनायकजी भोईर या मान्यवरांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळेल सीमारेषेच्या बाहेर. त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं श्री मुरलीधरजी म्हात्रे साहेब यांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळतोय. त्यानंतर हे सर्व कटआउट जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकाल माजी सरपंच या स्पर्धेचे शिल्पकार श्री दत्तात्रयजी शांताराम मोजे साहेब यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ आपण लवकरात लवकर जा. त्यानंतर आपण बघू शकाल गुलाबजी वजे साहेब यांचा कटआउट. त्यानंतर कल्याण ग्रामीण आमदार दमदार प्रमोदजी रतन पाटील यांचा तुम्हाला कट. बघा आम्ही सातत्याने सूचना केल्या होत्या की बघा तुम्हाला जेव्हा लिलाव झाले तेव्हा संपूर्ण खेळाडू जे एमपीएल मध्ये खेळतात त्यांनी उपस्थित राहायचंय. पॅकर्स नाराज होतात त्यामुळे मित्रांनो. अरे बा का तुम्ही असं करता खेळाडू, आम्हाला हेच कळत नाही की आम्ही सातत्याने कारण आपण सूचना करतो. लिलावच्या पण आम्ही सूचना केल्या होत्या का बघा तुम्हाला जमत नसेल तर आयोजकांना सांगा आम्हाला जमणार नाही, आम्ही खेळणार नाहीये. एक सामना खेळतात आणि जातात, मग कॅप्टन आपण ओनर्स नाराज होतात. कारण मगाच्या मॅचचे दोन्ही चेंडू येऊ दे. घरी का जातात मला तेच काय कळत नाही खेळाडू. तुम्हाला जेवणाची व्यवस्था देखील केली आहे, चहा देखील तुम्हाला इथं उपलब्ध करून दिला. अजून काय द्यायचं? बिस्लरी पाणी देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलंय. अजून काय द्यायचं? कारण पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर ना फ्लॅट फटका येतोय. पंचांचा इशारा काय येतो आम्हाला येऊ दे. षटकार. संजय नका आयवा कॅच पकडू. आयवा कॅच डीजे मास्टर जरा लक्ष द्या बाबा. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो. इनफील्डला बेधून चेंडू जातो. यावेळेला सीमा पा वेग आहे प्रचंड. वेग मात्र कमी केला पडल्यानंतर चेंडू आणि वेगाने निघून जातो. यावेळेला चौकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावा. सातत्याने मी सूचना करतो कारण की तुम्ही जाऊ नका कुठे. तुमच्या काय प्रॉब्लेम असेल क्रॉस करायच्या आधी तुम्ही जाता, पण आमच्या घशाला मात्र जास्त त्रास होतो. आम्हाला सातत्याने सूचना कराव्या लागतात. फुलटॉस. यावेळेला सुरेख टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड. चेंडू जातो वाईट लॉंगन सीमारेषा पार. चौकार. कोलंदाजी बारकवर स्ट्राईकला निलेश चांगली फलंदाजी करतो. पुण्यात अभ्या बॅटने फेकून देतो चेंडूला. पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर. चेंडू जातो मिडविकेट सीमारेषा पार. चौकार. आक्रमण केलं जातं यावेळेला. 18 धावसंख्या आपण धावफलकात पाहू शकता. विशालच्या षटकात धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात 18 धावा आल्या आहेत. P1चं षटक आहे विशाल. तो निलेश. पुन्हा एकदा फुल टाच कव्हरच्या डोक्यावरना चेंडूला उडवतो. यावेळेला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थोडासा गती कमी झाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत.
3 धावा झाल्या असत्या, मानस होतं पण धाडस नव्हतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 20 धावा. बघा तुम्ही खेळाडू आहेत, सर्वांना सूचना आहे. बघा आयोजकांची जी सूचना आहे ती सूचना पोहोचवतोय. तुम्ही आयोजकांना विचारून जा, बिंदास जा, घरी जा, नाश्ता पाणी करा, भोजन करून या, पण थोडस आयोजकांना सांगून जा. विशाल फुलटॉस आहे ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, सुरेख टायमिंग. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक दमदार सुरुवात दिली, एक चांगला स्टार दिलाय स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान संघाने. एक सामना जिंकलाय आपण दीपक म्हात्रे प्रतिष्ठाने, एक सामना गमावलाय ध्रुवी 11 संघाने. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. सायकल फलंदाज आपण येतो यावेळेला, आपण पाहू शकता अमित आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गोलंदाज सूरज येतोय. उद्या 40+ एक प्रेक्षणीय सामना आहे, उंबारली वर्सेस मनपाडा. लॉफ केला यावेळेला, टायमिंग चांगलं होत आहे. चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार, षटकार. सोनापडा इनकडून चेंजअप पेस, पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. टायमिंग चांगलं होतंय, वाईडिश लॉंगांच्या डोक्यावर षटकार. धावा धावा काय वेगाने येतात बघा. ओनर्स देखील आपण व्यासपीठावर पाहू शकता, महेंद्रजी म्हात्रे. सूरज पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला, टायमिंग बेमिसाल होतंय का पाहायचंय. आणि आता झेल खूप चांगला पकडला जातो यावेळेला, क्षेत्ररक्षक कौतुक करेल. चंदनने खूप चांगला झेल पकडलाय. संघाचा सुरुवात खूप चांगली केली, गोड सुरुवात केली. चेंडू बॅकवर्ड जाऊन ड्राईव्ह केला यावेळेला, क्लास कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मधनं चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा आपण पाहू शकता. 38 धावा धावफलकाती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर, सायकेनला निलेश. चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर मधनं, क्षेत्ररक्षक नाहीये, जो क्षेत्ररक्षक येतो त्याला बीट करून चेंडू जातो वेगाने सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. मनपाडा ग्रामपंचायतीचं गीत ऐकलं आपण. तो संख्या 42. सुरेख फलंदाजी केली होती, 21च्या सरासरी फलंदाजी केली होती. चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला यावेळेला,
एक धाव इथे कंप्लीट केली. थोडंसं फॉर्मलिंग झालं यावेळेला, मिसफील्ड झाली. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 43 धावा धावफलकाती लागल्यात. 21.5च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. पाच तिसरं षटक कोण घेऊन येतोय यावेळेला. यानंतर सामना असणार आहे बघा. संकेत 11 विपक्ष अनिल मोहिते 11 मध्ये सामना होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टननी लगेच यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकी करू तुमची. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. गोलंदाजाचं नाव सांगायचं जरा. राज ठाकूर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 साठी घेऊन येतोय राज ठाकूर. स्ट्रायकरला फलंदाज निलेश वजेल आपण पाहू शकता आणि विनोद पाटील आपण पाहू शकता 9 स्ट्राईकला. 43 धावा आल्यात. 2 षटकामध्ये एक चांगला स्टार दिलाय. चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू खूप उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त होते का पाहायचंय आणि चेंडू जातो मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. निलेश वैयक्तिक 37 धावाला खेळतोय. त्याचा तिसरा फलंदाज ठरतो का या स्पर्धेत 50 धावा कुठणारा. प्रथमेशने कुठल्या 50 धावा, निमिलने देखील 50 धावा कुठल्या आहेत. जे गौदेवी पिंपळादेवी क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मनपाडा. फुल टॉस होता यावेळेला. व्यवस्थित चेंडू बॅट वर आला होता आणि फलंदाज आपण 95 खून करतायत. संजय जरा थोडस सहकार्य करा. 95 खून करतात. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता 50 धावा. येणारा चेंडू फ्रीट. स्कोरच्या पंचांचं कौतुक करेल. लगेच तरी नो घोषित केला चेंडू. 50 धावा. गोलंदाज आपण पाहू शकता राज ठाकूर. चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू खूप उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय. लॉंगॉन सीमारेषा पार. षटकार. राज पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. चूक होत नाही. फलंदाज बाद.
डिसिजन सांगायचं जरा आम्हाला करण. क्षेत्ररक्षण तसं की धापल कधी 62 धावा. काय फलंदाजी करतोय स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान. एक सामना जिंकला आणि हा सामना जे काही आपण म्हणजे आता चांगला स्टार दिलाय. गोलंदाजी मार्कवर येतो कॅप्टन यावेळेला रजनीकांत गायकवाड येतो यावेळेला. तो गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला रजनीकांत. स्ट्राईक केला फलंदाज विनोद. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता कव्हर. हा चेंडू स्वीप केला यावेळेला. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार. चौकार. संख्या धापल 66. पुण्याचा फुल टॉस चेंडू होता. आपण वापर सॉफ्ट याने चेंडूला ढकलतो यावेळेला मिड विकेटला. चुबंत क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं फमली 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 68 धावा आपण पाहू शकता. वेगाने धावा वाढल्या जात आहेत. 68. रजनीकांत हा चेंडू पुन्हा बॅटने खेळला यावेळेला. चेंडू तो वडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. जे चेंडू फीड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. विनोद बघा किती चांगल्या प्रकारे धावतोय. कारण का बरोबर एष्ठ्यांना कव्हर करून धावतोय यावेळेला. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी 70 धावा. हायस्ट धावा 82. त्या लक्ष पार करतो. हा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल पकडला तर सुरेख झेल पकडलाय. विनोद बॅक टू पवेलियन. सहकार लाभले ते म्हणजे दत्तात्रय शांतारामजी वजे माजी सरपंच आणि आज ज्यांनी भोजनाची व्यवस्था करून दिली ते म्हणजे आपण पाहू शकता दिलीप बागाशेठ वजे यांच्याकडून आम्हाला भोजनाची व्यवस्था झालेली आहे. रजनीकांत हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला यावेळेला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू ड्रॉप होते पण खूप चांगला प्रयत्न बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 72 धावा. रजनीकांतने या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. मोठे फटके मारू दिले नाहीये. एकच चौकार आलाय. रजनीकांत गोलंदाजी मार्क स्ट्राईकला धीरज. स्विच इट केला यावेळेला. गल्ली आणि आपण म्हणतोय पॉइंटच्या मधून चेंडूला काढतोय यावेळेला. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. संख्या धावफल कधी 76 धावा. धावा 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 आणि धावा. 4 षटकाच्या समाप्तीत 76 धावा. 19च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. अंतिम षटक पाचा कोण घेऊन येतो यावेळेला.
तसं काय 76. फुलटॉस यावेळेला चेंडू खूप उंच गेला, यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. 3 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 79. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डीजे मास्टर हिंदी देखील गाणी येऊ दे. पंच वाईट चिकून करतायत. अवंतारे भर धावसंख्या धावफलकात 80. गोलंदाज राज ठाकूर येते गोलंदाजी मार्कवर. रटम ऊर्ध्वकडे मार करतोय. हा चेंडू ऑन साइडला फेकून देतोय. चेंडू जातोय मिडविकेट सीमारच्या बाहेर. षटकार. हायेस्ट धावसंख्या होते. धावफलकातील लागतात आपण आता स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान संघाची 86 धावा. धावसंख्या 85. चेंडू यावेळेला कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जातोय लॉंग ऑफला. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 86 धावा. हियच धावा झाल्या. टाळ्या होऊन जातात स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान संघासाठी. चला संकेत मिळते 11 आणि टॉस झालाय. संकेत 11 संघाने टॉस जिंकलाय. हा चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाही. फलंदाज बाद. 86 धावा झाल्यात. चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर पिंटू आम्हाला सांगतायत. तर पुन्हा एकदा क्षमा असावी. 87 धावा झाल्यात. प्लीज जरा गुणलेखक आपण जरा व्यवस्थित काउंटिंग करा. वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार आणि धावसंख्या वाढते 91 धावा. चेंडू झालेत आपण म्हणजे तर 5. 1 टू गो. धावा झाल्यात 91. लास्ट बॉल. बघा विवरण सांगतो तुम्हाला. बघा गुणलेखकाला विनंती करतो जरा आपण गुणलेखक करायला बसाल तेव्हा व्यवस्थित बसा. खरं काउंटिंग करा. आपण तुम्ही चुकलात तर आम्ही चुकतो. चेंडू यावेळेला खोदून काढलाय. हवेत आहेत यावेळेला चेंडू. लॉंग ऑफला जेव्हा चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. तसं काय धावफलकात आपण पाहू शकतो. यावेळेला तिसरी धाव देखील पूर्ण होते का पाहायचंय. आणि फलंदाज बाद येतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात 93 धावा. 94 धावांचं लक्ष असणारे यावेळेला. खरं कंपल्सरी चेसिंग 94 धावा करायच्या आहेत. 18.8च्या सरसीने धावा करायच्या कुठाच्या. ठीक आहे.
थँक्यू बाळू दादा उपस्थित सर्वांचं पुरुष एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. MPL 2021 सीझन 2 मानपाडा प्रीमियर लीग 2021 हे दुसरं पर्व. ग्रामस्थ मंडळ मानपाडा, जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आणि माजी सरपंच आदरणीय श्री दत्ताजी वजे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीमधील ही लढत तुमच्या समोर आहे ती म्हणजेच 5वी स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जो महेंद्रजी म्हात्रे नांदिवली पुरस्कृत संघ आहे. या संघाने पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या उभारली होती 93, सर्वोत्तम धावसंख्या. हाय स्कोर पाहायला मिळाला 93 आणि आता आस्किंग रेटचा विचार केला तर 18.80 आहे. 94चं टार्गेट आघाडीला रजनीकांत आणि त्यांच्या सोबतीला फलंदाज आलाय तो मैदानाच्या आतमध्ये चंदन. सामन्याला सुरुवात करायची. पहिला षटक धीरज बॉलिंग मार्क वरती. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. डीप मध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन या सर्कलच्या बाहेर पहिला चेंडू निघून गोलंदाज तयार. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू वेगाने गॅप आहे. पॉवर प्लेचा खूप चांगला वापर केलाय. पहिला चेंडू आगास जमदार पहिला चेंडू वरती चौका. समोरची वजांच्याकडून फलंदाज चंदनसाठी वैयक्तिक अर्धशतकासाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल. चौकाराने आगाज रजनीकांत करतात. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सरकत असताना इनफिल्ड मध्ये मिड विकेट सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑनला विनोद पाटील यांना आपण बघतो तयार होतो धीरज. फुल टॉस आहे. मिस टायमिंग की प्रॉपर. समोर क्षेत्ररक्षक तो फक्त बनून राहील प्रेक्षक. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सी मायलेच्या पार. युजेट 6 लेफ्ट केला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. अंपायरचा हा व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलक दुहेरी अंकामध्ये 11 वरती आपल्याला संख्या सध्या पाहायला मिळते. रजनीकांत यांच्या बॅट मधून एक चौकार आतापर्यंत एक षटकार आपण बघितलाय. तयार होतात पुन्हा एकदा धीरज. वपी जोदा मिस टायमिंग फटका फसलाय. हवेमध्ये हा चेंडू कॉल दिलाय. धीरजने कॅच घेतले. कॉट हँड बॉल. फलंदाज बाद. पहिला धक्का 11 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या ध्रुव 11 या संघाला. तर महेंद्रजी भोईर यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 2,000, षटकार लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपये आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. इनसाइड आउट खूप चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सरा षटकार. हा षटकाराला तर 500 रुपयाचं पारितोषिक. कमी गती ऑन साइडला खेचलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचलो 20 या आकड्यावरती. 21 या आकड्यावरती सध्या धावसंख्या पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो राऊंड विकेट आखून टप्प्याचा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेत होता पूल मध्ये. या ठिकाणी कन्व्हर्ट केलेल्या चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून चौकार येतोय फलंदाज चंदनच्या बॅट मधून धीरज. ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये आहे. स्क्वेअर लेगला गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या पाठमोरा पोहोचला. आता उचलून फेक पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत मिळाला या 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने आता धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 23 वरती. पहिल्या षटकामध्ये येते 23 धावा. जर आपण कम्पेअर केलं तर पहिल्या सत्रामध्ये
पॉवर प्लेचं पहिलं षटक विशालाने हाताळलं होतं आणि तेव्हा 24 धावा होत्या. पाठलाग नक्कीच करतात धावसंख्येचा, कारण लक्ष 93 धावसंख्या उभारलं, 94चं लक्ष आहे आणि आता गरज आहे ती म्हणजेच 24 चेंडू आणि 71 धावसंख्येशी बॅटिंग करत असताना स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठानच्या अगेन्स्ट ध्रुव 11 या संघासमोर. या पुढची लढत तुमच्या समोर असेल आजच्या दिवसामधली 6वी संख्येत 11 त्यांच्या विरोधात स्वर्गीय अनिल मोहिते मध्ये. स्वर्गीय अनिल मोहिते 11 त्यांच्या विरोधात संख्येत 11. दोन संघ पुढच्या लढतीमध्ये दुपारचे रगरग उन्हाळ्याची बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. खऱ्या अर्थानं निलेश असेल, त्यानंतर रमित आणि विनोद, चिराग आणि धीरज ने देखील खूप चांगला अखेर एंड केला त्या पहिल्या सत्राचा. धावफलक 93 वरती नेऊन ठेवलं. सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेमधली उभारली ती स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान या संघाने. 94चं टार्गेट पहिल्या षटकामध्ये 23 आल्या. रजनीकांत बाद झाले. चंदन आणि त्यांच्या सोबतीला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच पवन, जो सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला. चिराग ठाकूर तयार. सोनारपाडा यांकडून पॉवर प्लेचं दुसरं षटक. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. आखू टप्प्याचा चेंडू ऑफ पूलचा प्रयत्न, मिस टायमिंग. मिड ऑफ मध्ये चेंडू पडतोय. डी मधून क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चंदनने कॉल दिलाय आणि सेकंड रन कंप्लीट. गुड रनिंग. दोन धावसंख्येनिशी धावफलक जाऊन पोहोचले पुढे 25 वरती. 69 ची गरज. चेंडू शिल्लक 23. 69 रिक्वायर्ड, रिमेनिंग 23. क्रिकेट मध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि या धावसंख्येचा सध्या पाठलाग सुरू आहे तो म्हणजे ध्रुव 11चा. चांगल्या स्थितीमध्ये आहे. आज युनिट मेंटेन करत असताना सध्या ध्रुव 11. चिराग आखू टप्प्याचा चेंडू पूल करायचा प्रयत्न फसला. टप्पा पडल्यानंतर अँगल बनवता चेंडू बाहेर निघत असताना आउट स्विंग होतो. स्विंग आणि मिस. फलंदाज बघतो आपण स्ट्रायकिंग एंडला सध्या पवन यांना. धावसंख्या सगळी जी आपण बघतोय सध्या 25 वरती. चिराग पुन्हा एकदा तयार. शफल झाला. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. आपण बघतोय धीरज कॅच घेतली आहे आणि आता हा लागतोय दुसरा धक्का 25 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या ध्रुव 11 या संघाला. क्यू 25 वरती दुसरा धक्का बसलाय. पवन बाद होतात मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज गेलाय तो म्हणजेच राज ठाकूर, जो सध्या आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज चंदन यांना. चिराग पुन्हा एकदा तयार. त्यांनी पहिलं यश आता संपादन केलं. तो चिराग पुन्हा एकदा वपीस होता. बॅटन पॅड मधून निघून गेला. एस रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतो सध्या विनोद पाटील यांना. हे दोन्ही जर खेळाडू आपण बघितले, विनोद पाटील आणि त्याचबरोबरीनं चिराग आर्मी 11 सोनारपाडाचं प्रतिनिधित्व करतायत. कालच्या दिवसामध्ये आर्मी 11 सोनारपाडा क्वालिफाय झाला. भोईर चषक देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती खूप चांगला परफॉर्मन्स या संघाने केला. ड्राइव्ह करतात कवच मध्ये. एक रिस्की सिंगल पाहायला मिळाले. बॅकअप नव्हतं, त्याच बॅकअप त्या ठिकाणी होतं परंतु त्या ठिकाणी थांबले क्षेत्ररक्षक. आपण बघितलं तर शॉर्ट कव्हर मध्ये संदीप आहेत. मानपाडा गावचे पोलीस पाटील देखील आहेत ते. सध्या आपण बघू शकाल या संघाचं तरी प्रतिनिधित्व करतात स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान. फुलरले पील होत असताना पील फेटाळण्यात आलं. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. गोलंदाज आपण बघतो चिराग ठाकूरची हॅम ऍक्शन आहे. राऊंड विकेट नाही असताना खांद्याचा खूप चांगला वापर करतात. जम घेता फोर्स नाही चेंडू टाकत असताना पाहायला मिळाले. अखेर या षटकाचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या अखेर धाव फलक जाऊन पोहोचलं ते आपण बघतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 या आकड्यावरती धाव संख्या. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. गरज आहे ते म्हणजेच 68 धाव संख्येची. एस DJ
26 आहे. 68 धावसंख्येची अजूनही गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 18. संकेत 11च्या विरोधात स्वर्गीय अनिल मोहिते 11 ही पुढची लढत. दोन्ही टीम्सने तयार राहायचं आहे कारण वेळेचं व्यवस्थापन करणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आता आहे. जवळजवळ आपण बघितलं तर आता 2:51 झाले. तयार होतात गोलंदाज. वपिश लॉफ केला. वॉटर बॉलर रेड एलिव्हेशन या फटक्यामध्ये समोरची खूप चांगलं जजमेंट. लॉंग ऑनला ही कॅच शो घेतोय आणि आणखी एक धक्का ध्रुव 11 संघाला. विशाल येतात मैदानाच्या आतमध्ये. आता धावसंख्या सध्या आहे ती 26. गडी बाद होतोय 14. तयार होतात गोलंदाज. आखो टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला उडवलाय. मिसमॅचिंग टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतात आणि गोल्डन डकचा शिकार विशालच्या खेळीचा अंत. जे सध्या आहेत स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज तयार. अमित फुलर लेंथ होता. बॅट अँड पॅड मधून निघून गेला. स्टंपचा अगदी जवळ ना चेंडू गेला. रक्षकाच्या हातामध्ये पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल का? कारण आतापर्यंत 3 गडी बाद. चौथा चेंडू निर्धाव. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक समोर. वैभव शफल झाला. मिसमॅचिंग शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पडतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील त्या अगोदर फॉलोथ्रो मधून पोहोचला होता गोलंदाज. थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची विकेट मिळते या ठिकाणी. वैभव रनआउटच्या स्वरूपात बाद.
फुल टॉस होता, ड्राईव्ह करतात गॅप मध्ये लॉंग ऑफला धनुष्य बाणासारखा सरळ चेंडू जमीनला का असं सीमारेषा पार चौकार. पुरस्कृत करण्यात आलेला आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक महेंद्रजी भोईर यांच्याकडून आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. चिराग तयार होतो 14 षटकामध्ये समोरच्या एंड कडून. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत होते, मिस झाले. लॉंगॉन वरून शुद्धरक्षक घेता चेंडूवरती एक सिंगल. या पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 33 या आकड्यावरती सध्या धाव संख्या. ही मॅच थोडीशी बोरिंग वन साइडेड कारण धावसंख्येची उभारली 93. धावसंख्येला चेस करत असताना कुठेतरी डॉमिनेट आता होत असताना पाहायला मिळतात. बॅकफुट वरती ढकलून दिले. लुआ फुल टॉस होता, फिंगर रोल करत असताना लॉंग ऑफ मध्ये चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करतात. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण बघितला. सिंगल पुन्हा एकदा चेंडूवरती, परंतु एका या एकेरी दुहेरी धावांनी कोणतेही काही बिघडणार नाही. क्षेत्ररक्षणाला खूप दूरवरचा पल्ला या ठिकाणी पार करावा लागतोय कारण कलपट्टीवरती उजव्या आणि डावखऱ्यात असे 2 फलंदाज आहेत. स्ट्राईक जशी रोटेट झाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक परिवर्तन. ऑन साइडला खेचला चेंडूला डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू टप्पा पडलाय धीरज यांच्या हातामध्ये. धीरजच्या ठिकाणी पाहायला मिळाले डीप मध्ये सिंगल. या चेंडूवरती सिंगल धाव फलक. पस्तीस या आकड्यावरती धावसंख्या सध्या पाहायला मिळते. चेंडू अजूनही आपण बघितले शिल्लक आहेत 4. लुआ फुल टॉस होता, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. धाव फलक एका धावेने पुढे जात असताना आपण बघतोय ते पुढे 36 वरती गरज आहे ती आता आपण बघितली तर 58 धावसंख्येची. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. फॉर्मॅलिटीज औपचारिकता या मॅच मध्ये तयार होतो चिराग. फुल टॉस होता, स्लाइस करतात डीप मध्ये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड थोडीशी उचललाय चेंडूला. आता फेक फक्त सिंगल. समाधान सिंगल वरती त्या ठिकाणी मानत असताना दोन्ही फलंदाज बारी बारीने जणू काही आपण बघू शकाल ते मनमुराद आनंद लुटतात बॅटिंग करण्याचा. धाव फलक एकेरी धावेने जाऊन पोहोचलं 37 वरती. चेंडू शिल्लक 8 करत 57 धावसंख्येची. तयार होत असताना पुन्हा एकदा चिराग. टॅलेंटेड यंगस्टर खूप चांगलं षटक पाहायला मिळालं चिरागचं. लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल. या चेंडूवरती देखील पाहायला मिळाली. नक्कीच एक एक चेंडू स्ट्राईक रोटेट करतात. मनमुराद आनंद दोन्ही फलंदाज या ठिकाणी पूर्णपणे बॅटिंगचा घेत असताना स्मिथ हास्य स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चिराग
व फुलटॉस होता. डेलिकेट टच, जेंटल टच पाहायला मिळाला. थर्ड मॅन मध्ये वेगाने चेंडू सीमारेषा ओलांडतोय. क्रिकेट विथ द ब्रेन हा चौकार. नाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचला पुढे ते म्हणजेच 41. 6 चेंडू 57 धावा. क्षमस्व 52 धावा. थोडीशी मिस्टेक आमचे सँडी करतात. नेट इश्यू मुळे नक्कीच थोडीशी मिस्टेक त्यांच्याकडून होते. जीटीसीचे एक निष्ठावंत ऑपरेटर जीटीसी मध्ये आपण बघू शकाल. भरपूर मोठी टीम आहे जीटीसीची. आतापर्यंत आपण बघितले तर मेंबर 22 मेंबर आहेत. फाउंडर जल्पेश भोईर, सूरज मात्रे आणि आशिष भोईर. आणि त्यानंतर ही संपूर्ण त्यांची टीम 22 खूप यशाचे उंच शिखर गाठते खऱ्या अर्थानं जीटीसी वाहिनी. त्याचं प्रमुख कारण कल्याण मुलीचं क्रिकेट देखील प्रगतशील करण्यामागचं ही वाहिनी देखील आहे. युट्यूब या सोशल ऍप वरती आपण घर बसल्या वाहिनीद्वारे या स्पर्धेचा आनंद घेऊ इच्छिता ते प्रेक्षक आमच्या सोबत ऑनलाईन जुळलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6 चेंडू 52 धावा. स्वर्गीय दीपक प्रतिष्ठानच्या विरोधात ध्रुव 11 मध्ये लढत. आखो टप्प्याचा 8 चेंडू उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहेत. कॅच घेतली आहे. संदीप त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि आता विशाल केदारे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. रमाकांतजी पाटील यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल. मारा षटकार आणि घ्या पारितोषिक. ड्राइव्ह करता क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. डीप मधून हा चेंडू सरळ सीमारेषा ओलांडतोय. नक्कीच कौशल्य क्लास पाहायला मिळतो. फलंदाज आपण बघतो तो म्हणजेच अक्षयचा डीपले मध्ये आपण बघू शकाल. त्या पद्धतीने त्याने बॉटम एंडचा सुरेख वापर करत असताना बॅटचा फ्लो शेवटला बरोबर खांद्यावरती बॅट जात असताना आपण बघितली. ड्राइव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह क्लासिकल फटका पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. धाव फलक चौकारात जाऊन पोहोचलो पुढे 46 वरती. ऑन साइडला उचलला पूलचा फटका. समोर क्षेत्ररक्षक कॅच घेतली आणि अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. पुढे ते 47 वरती. चेंडू शिल्लक फक्त 2. गोलंदाज तयार. मिस्टॅमिंग हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला एक्स्ट्रा कव्हर कडून सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप. मिड ऑफच्या दरम्यान चेंडू पाहायला मिळाला होता हवेमध्ये. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून. अखेरचा चेंडू औपचारिकता फक्त या मॅच मध्ये. संकेत 11 आणि स्वर्गीय अनिल मोहिते 11 दोन्ही संघ तयार आहे. या चेंडू नंतर लगेचच जो डिसिजन आपण घेतलाय तो इम्प्लिमेंट करायचा आहे. हवेमध्ये चेंडू अखेरच्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि ते दिमागदार पद्धतीने विजय संपादन केलाय. महेंद्रजी महादेव पुरस्कृत स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान 11 या संघाने. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक ध्रुवी 11. दोन्ही मॅचेस मध्ये कुठेतरी आता पराभव त्यांना स्वीकारावा लागतोय. विजयाचं अकाउंट कधी ओपन करतील उद्याच्या दिवसामध्ये. आता मॅच असेल ध्रुवी 11 ची. पुढची लढत संकेत 11 आणि स्वर्गीय अनिल मोहिते या दोन संघांमध्ये शेक हँड करायचं हस्तांतरण करायचं आहे. दोन्ही संघ दीपक दादा प्रदेशन आणि ध्रुवी 11 आपण मैदानाच्या आतमध्ये जा. शेक हँड करायचंय. ध्रुवी 11 त्याला 500
500 रुपये आणि निलेशला एक रन केला ना त्याला 500 रुपये म्हणजे मॅन ऑफ द मॅच 500 रुपये